नमस्कार, मी सविता. नाद ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भोगी सणानिमित्त खास बनवली जाणारी पारंपरिक भाजी म्हणजे भोगीची भाजी. यामध्ये आहे हंगामी भाज्यांचा संगम, ग्रामीण चव आणि आरोग्यदायी पोषण यांचे सुंदर मिश्रण म्हणजेच भोगीची भाजी. संक्रांतीपूर्व भोगीच्या दिवशी घराघरात ही भोगीची भाजी आवर्जून केलीच जाते. त्यासाठी मी इथे या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी 1 वाटी इथे घेवडा घेतलेला आहे, 1 वाटी मटार, 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत, 1 वाटी ओले वाल घेतलेले आहेत, 1 वाटी ओला हरभरा घेतलेला आहे, अर्धी वाटी भुईमुगाच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, 1 तुकडा उसाचा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली ही कमी तिखटवाली, थोडं गाजर घेतलेलं आहे आणि 1 वांग आणि 1 बटाटा चिरून घेतलेला आहे. तर थोडीशी लसूण घेतलेली आहे, फोडणीला कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, फोडणीसाठी 1 कांदा आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि हे मी मसाले घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये 1 खोबऱ्याचा छोटा तुकडा आणि तीळ भाजून घेऊन मी त्यांचं हे वाटण तयार केलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, हिंग चिमूटभर घेतलेला आहे, थोडे तीळ घेतलेले आहेत, गरम मसाला आणि मीठ. आता आपण या घेतलेल्या सर्व भाज्या मी पाण्यामध्ये टाकून घेते. हे 1 वाटी चणे, वाल, मटार, तूर हे सर्व भाज्या मी पाण्यामध्ये टाकून घेते. बोरं, शेंगदाणे आणि ऊस आणि मिरची बाजूला ठेवून ह्या सर्व भाज्या मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजी तयार करण्यासाठी मी इथे 1 कुकर तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये राई टाकते फोडणीला. राई तडतडली की आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून झाल्यावर आपण हा लसूण घेतलेला आहे ठेचून 2-4 पाकळ्या, तो टाकून घेऊया. आणि मी फोडणीमध्ये थोडेसे तीळ फोडणीमध्ये टाकते आणि बाकीचे वरून मी टाकणार आहे भाजीमध्ये. थोडेसे तीळ टाकले. आता हा आपण जो कांदा घेतलेला आहे ना तो याच्यामध्ये टाकून छान लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा आपला छान परतून झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक मसाले टाकूया. हे हिंग आणि हळद आपण घेऊया, टाकूया याच्यामध्ये घेतलेली. नंतर हे 1 चमचा मसाला घेतलेला आहे तो सुद्धा टाकू आणि त्यातला गरम मसालासुद्धा आपण टाकूया. गरम मसाला टाकून घेतला की आपण हा टॅमॅटो टाकूया आणि याच्यामध्ये शिजून देऊया. टॅमॅटो छान शिजूया याच्यामध्ये थोडासा. टॅमॅटो थोडा मऊ झाला की आपण लगेच त्याच्यामध्ये हे घेतलेलं आपण तीळ आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया आणि छान ते परतून घेऊया. आपला मसालासुद्धा छान परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये या आपण धुवून घेतलेल्या भाज्या सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आपण ही जी बोरं तीसुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायची. शेंगदाणे टाकायचे. ही 1 मिरची घेतलेली आहे मी. हे ऊसाचे तुकडे सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आपण छान भाज्या परततोय त्याच्यामध्येच आपण हे तीळसुद्धा टाकून द्यायचे आणि छान परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण हे घेतलेलं मीठ आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं सर्व एकदम. आणि मग ही 1 वाटी पाणी आहे, मी 1 वाटी पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये. हे 1 वाटी पाणी याच्यामध्ये टाकून छान सगळं मिक्स करून घ्यायचं. 1 वाटी पाणी टाकून हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे. आता कुकरला झाकण लावायचं आणि 1 शिटी घ्यायची आपल्याला ह्याची. झाकण लावून 1 शिटी घ्यायची आपल्याला कुकरची. आपल्या कुकरची 1 शिटी झालेली आहे. आता आपण भाजी पाहूया आपली झाली का.
आपली छान भाजी शिजलेली आहे, हे बघा मस्त दिसते. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तयार आहे आपली गरमागरम भोगीची भाजी. भोगी हा सण संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. शेतीशी निगडीत असणाऱ्या या सणाच्या दिवशी नव्या ऋतूचे स्वागत करून जुन्या गोष्टींचा त्याग केला जातो. नवीन पिकाचे स्वागत करून देवाचे आभार मानले जातात. यासाठी शेतातून आणलेल्या हंगामी भाज्यांचा उपयोग करून ही भोगीची भाजी तयार केली जाते. ही भोगीची भाजी निसर्गाशी नाते जपण्याचे प्रतीक मानली जाते. तुम्हाला मी बनवलेली ही भोगीची भाजी, ही रेसिपी कशी वाटली ते जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.